नेकनूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर एका मनोरुग्णाने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून यामध्ये 17 टाके पडले आहेत। सदर घटना ही सोमवारी घडली असून आज मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय बीड येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत। बीड तालुक्यातील कळसंबर येथील सतीश मोहन धनवे वय 37 वर्ष हे एका सलूनमध्ये बसलेले असताना नेकनूर येथील एका मनोरुग्ण इस्माने त्यांना जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर बोलावून घेतले आणि तेथेच असणारी जवळची कोल्ड्रिंक्सची बॉटल फोडून त्याच बॉटलने सतीश धनवे यांच्या पाठीवर पोटावर सपासप वार केले। तेव्हा ते पाहून ग्राउंडवर खेळणाऱ्या मुलांनी त्या मनोरुग्णाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। आज मंगळवारी जिल्हा रुग्णालय बीड येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सकाळी 10 वाजता देण्यात आली आहे। यामध्ये प्राणघातक केलेल्या या हल्ल्यामध्ये धनवे यांच्यावर तब्बल 14 टाके पडलेले आहेत। याचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत।